कल्याण डोंबिवली महानगरपालिका 2026च्या निवडणुकीनंतर महापौर कोणाचा बसणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपा 50, शिंदे शिवसेना 53 अशी संख्या असताना महापौर पदाच्या संख्येकरता दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या चुली मांडणंही शक्य होत नाही. ठाकरेंची शिवसेना 11 जागांवर असल्याने त्यांना महत्त्व आलंय. आता ते नगरसेवक अज्ञातवासात असल्याचं बोललं जात असल्याने या पक्षाचे पारडे जड आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आरती मोकल शिवसेना, अनिता दळवी शिवसेना, शाहू सावंत शिवसेना, प्रधान शिवसेना, हरिश्चंद्र पाटील भाजपा, रमेश जाधव शिवसेना, कल्याणी पाटील शिवसेना, वैजयंती गुजर घोलप शिवसेना, वनिता राणी शिवसेना, राजेंद्र देवळेकर शिवसेना यांनी महापौरपद मिळवले. 2020 पासून प्रशासकीय राजवट होत असल्याने लोकप्रतिनिधी पुरते वैतागले होते. आता 2026ला निवडणुका पार पडल्या. यात युतीने बाजी मारली असून भाजपा, शिंदे शिवसेना यांच्यात महापौर पदाकरिता नक्की काय बोलणी सुरू आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 62 ही संख्या गाठण्याकरिता दोन्ही राजकीय पक्षांनी युतीचं महापौर असे जाहीर केले असले तरी वास्तविक नक्की कोणाचा महापौर किती वर्षाकरिता बसणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना 11 जागांवर असून मनसे 5, काँग्रेस 2 तर राष्ट्रवादी शरद पवार 1 अशी संख्या आहे. यात ठाकरेंची शिवसेना मॅजिक संख्या होत असल्याने त्यांना महत्त्व प्राप्त झाले आणि हे नगरसेवक अज्ञातवासात असल्याने आपलं बळ कोणाला द्यायचं का तटस्थ अशी बोलणी सुरू असणारच. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनाही नक्की काय विचार केला आहे हे महापौरच्या सोडतीनंतर कळू शकेल. भाजपाकडून दीपेश म्हात्रे, राहुल दामले, शशिकांत कांबळे, शिंदे शिवसेनेकडून रमेश म्हात्रे, सचिन पोटे, निलेश शिंदे अशी 6 जणांच्या नावांची चर्चा आहे.